नमस्कार सर्वांना. नमस्कार सर्व शेतकरी मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जसं की एक 3-4 दिवसापूर्वी किंवा आठवड्यापूर्वी 9 आणि 10 तारखेला किंवा 7 ते 10 मध्ये 7 आणि 10 तारखेला आपण सर्वांनी सोलरचं सिलेक्शन केलेलं आहे. सोलरच्या कंपन्या निवडलेल्या आहेत. आता बऱ्याच शेतकऱ्याला प्रश्न पडतो की हेड काय असायला पाहिजे, कारण की जो कंपनीचा पर्सन असेल, जो ही वेंडर माणूस असेल कंपनीवाला, तो आपल्याला विचारतो तुम्हाला किती हेडची मोटर पाहिजे, बरोबर. तर हेड म्हणजे काय आणि हेड कसा निवडायचा याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून सांगते, जेणेकरून प्रत्येक शेतकरी हेड निवडताना काळजी घेईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की बऱ्याच शेतकऱ्यांचं कन्फ्युजन होतं, विहिरीसाठी कोणता हेड पाहिजे, बोरसाठी कोणता पाहिजे, शेततळ्यासाठी कोणता पाहिजे. तर हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमधून मी सांगणार आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, हेड जो आहे, हेड म्हणजे काय आपण एक बोलू शकतो उंची. हेड म्हणजे काय, पाणी वर नेण्यासाठी जी आवश्यक उंची असते ते, प्लस म्हणजे काय मध्ये आता आपल्याला हेड म्हणजे प्रेशर प्रोव्हाइड करतो. तर तुम्हाला विचार करा, तुम्ही जर पाईपलाईन तुमच्यामध्ये पाईपलाईनमध्ये जे एल्बो असतात, तर एल्बोचं पण थोडंसं ग्राह्य धरलं जातं त्याच्यामध्ये, आणि वेगवेगळे घटक असतात वेगवेगळे, बरोबर. यामध्ये पाण्याची पातळी जी आहे, पाण्याची पातळीसुद्धा तुम्हाला तिथे किती असणार आहे किती नाही वगैरे या गोष्टी आपल्याला मेन्शन कराव्या लागतात, बरोबर. तर मित्रांनो बघा, सगळ्यात महत्त्वाचं हेड म्हणजे मी सांगतो तुम्हाला 30 मीटर हेड. आता सोलरमध्ये कोणत्या मोटर भेटतात ते सांगतो. 30 मीटर हेडची मोटर भेटते, 50 मीटर हेडची मोटर भेटते आणि 70 मीटर हेडची मोटर आपल्याला तिथे मित्रांनो मिळते, बरोबर. तर आता हेड कसा कॅल्क्युलेट करायचा, तर मित्रांनो बघा, सगळ्यात महत्त्वाचं पहिलं आहे विहीर. आपली समजा विहीर आहे, 50 फुटाची विहीर असते आपली, बरोबर. 50 फुटाची विहीर, बरोबर. 50 फुटाची विहीर म्हणजे ती किती झाली, एक 50 भागिले आपण 3 पॉईंट समथिंग 15 जर केलं आपण, किंवा 3 जरी केलं आपण, तर ते बघा आपल्याला 50 फुटाची विहीर जी आहे 3च्या हिशोबाने आपल्याला ती तेवढी मीटर जे कॅल्क्युलेशन आहे ती करायचं आहे आपल्याला, बरोबर. आता कॅल्क्युलेशन किती होईल हे तुम्हाला मी सांगणार आहे प्रॉपर मॅचिंगने. हां, हे बघा, सहसा समजा आपली विहीर आहे 50 फूट. 50 फूटमध्ये स्टॅटिक हेड म्हणजे पाण्याची उंची जी आहे ती असणार आहे 15.2 मीटर. 15.2 मीटरवरती उंची असेल. त्यानंतर 2 ते 4 मीटर जे वाकडे बेंड्स वगैरे असतात, तर त्याची आपण उंची पकडू शकतो किंवा लॉस बोलू शकतो, फ्रिक्शन लॉस वगैरे. आणि त्यानंतर आहे सेफ्टी म्हणजे एक्स्ट्रा आपण जे बोलतो आबडधोबड त्या टाईपमध्ये, तर ते 2 मीटर आपण घेऊया. म्हणजे 15 आणि 4 19 आणि 2 की झाले 27, बरोबर. तर 27 मीटर आपल्याला काय लागतोय, 27 मीटर आपलं हे मोजमाप झालं. जे कोणतं मोजमाप झालं, विहिरीची उंची ही आहे आपली 15.2. त्यानंतर थोडंसं फ्रिक्शन लॉसमध्ये आपण पकडलं 2 ते 4 मीटर, आणि त्यानंतर एक जे आपण एक्स्ट्रा अमाऊंट पकडतो ती पकडली 2 मीटरची. तर सर्व मिळून मित्रांनो 19 ते 21 मीटरपर्यंत जातं. तर 19 ते 21 मीटरपेक्षा जास्त कोणता मीटरचा हेड भेटतो आपल्याला, तर 30 मीटरचा, बरोबर. तर 30 मीटरचा हा हेड जो आहे तुम्ही निवडायला पाहिजे, बरोबर. यानंतर आहे बघा, जर बाय चान्स पुढची गोष्ट तुम्हाला नंतर सांगेल. आणखी एक गोष्ट आहे बोरवेल. सहसा आपल्या गावाकडे बोरवेल असतात 300 फुटापर्यंत. 300 फूटचा बोर जो आहे त्याची स्टॅटिक हेड आहे 91.4 मीटर. म्हणजे 300 मीटर म्हणजे काय झालं, 91.4 मीटर. यानंतर एक सिंपल वेने जर विचार केला तर आपल्याला 50 मीटर किंवा 70 मीटर ह्या दोन्हीची आपल्याला तिथं काय लागणार आहे. आता 50 मीटर तर होणार नाही, कारण की 91 मीटर तर आपला हेच झाला. तर 70 मीटरच्या हिशोबाने आपण पकडू शकतो. ते जवळ आपल्या 91 मीटरच्या जवळ आपल्याला तिथं भेटतंय मित्रांनो, बरोबर. पण सरकारकडून जे आपल्याला हेड भेटतात ते फक्त 210 मीटरच्या हिशोबाने आपल्याला हेड तिथे मिळतात. आता बरेच शेतकरी नाराज आहेत की आमच्या बोरमध्ये पाणीच प्रेशर देत नाही, पाणीच फेकत नाही वगैरे. तर ह्या दोन गोष्टी आहेत मित्रांनो, कारण की तुमचा बोर हा खोल आहे आणि सरकारच्या हिशोबाने आपल्याला 210 फुटापर्यंतच आपण ती मोटर आपण टाकू शकतो. 70 मीटरचा हेड म्हणजे काय, 210 फुटापर्यंत हे आपण मोटर टाकू शकतो, बरोबर. आता आणखी एक अशी गोष्ट आहे मित्रांनो, जे की एक सगळ्यांना प्रश्न पडतो की आपण बोरची मोटर आहे, हेड जास्त आहे, तर ती विहिरीत टाकल्याने काय होईल. तर मित्रांनो, विहिरीत टाकल्याने त्याचा काहीसुद्धा फायदा होणार नाही आहे. कारण की जर आपण 50 मीटरची जी 70 मीटरची 70 मीटर हेडची जी मोटर आहे ती जर आपण विहिरीत टाकली मित्रांनो, तर आपल्याला तिथे पाण्याचा जो फ्लो आहे किंवा जो प्रेशर आहे मित्रांनो, तो प्रेशर तुम्हाला कमी भेटणार आहे. पाण्याची मोटरची इफिशियन्सीसुद्धा कमी असणार आहे मित्रांनो, बरोबर. इफिशियन्सी म्हणजे काय म्हणतोय मित्रांनो मी, की जे पाण्याचं प्रेशर द्यायचं आहे किंवा आपल्याला जे भरणा करायचं वगैरे ते सुद्धा कमी असणार आहे मित्रांनो तिथे, बरोबर. यानंतर
खर्च आणि मेंटेनन्स हा खूप जास्त वाढेल. जर तुम्ही तुमचा 70 मीटर हेडचा विहिरीमध्ये जर मोटर टाकली तर तुमचा खर्च आणि मेंटेनन्स हा वाढेल मित्रांनो. आता खर्चाचं तर आपल्याला काही नाही, कारण सरकारकडून आपण मदत घेतोय, सरकारकडून मदत मिळते, पण तुमचा जो मेंटेनन्स आहे तो मेंटेनन्स तुम्हाला तिथे वाढणार आहे, बरोबर. आता प्रत्येकाने लक्षात ठेवा, हेड जर निवडतोय आपण तर हेड निवडण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जो पाण्याचा सोर्स असेल आपला, म्हणजे विहीर असेल, बोर असेल, शेततळ असेल किंवा एखादा कालवा वगैरे असेल, तर त्याची उंची किती आहे ते पाहायचं आहे आपल्याला, बरोबर. ती उंची पाहिल्यानंतर तुम्हाला जे आपले 3 ते 4 मीटर एक्स्ट्रा ॲड करायचे त्याच्यामध्ये, किंवा 5-6 मीटर ॲड करा आणि त्या पद्धतीने तुम्ही जो जवळचा हेड आहे तो तुम्ही घेऊ शकता. समजा विहीर आपली आहे 50 फूट म्हणजेच 15.2 मीटर, तर तुम्हाला 30 मीटरचा हेड तिथे लागणार आहे. जर आपला बोरवेल आहे 200च्या आसपास, तर तुम्हाला 70 मीटरचा हेड लागणार आहे, बरोबर. आणि जर तुमचा बोर असेल 180 किंवा 150च्या आसपास, तर तुम्हाला 50 मीटरचा हेड तिथे लागणार आहे, बरोबर. आणि शेततळ्यासाठी मित्रांनो आवर्जून तुम्ही काय करा, शेततळ्यासाठी तुम्हाला विहिरीचं जे हेड आहे ते विहिरीचंच हेड तुम्हाला तिथे कामी येणार आहे, बरोबर. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्यतिरिक्त महाराष्ट्रात कुठेही असाल, सोलरबद्दल टेक्निकल माहिती पाहिजे असेल, काही प्रॉब्लेम येत असतील, तर तुम्ही बिंदास कॉल करू शकता, तुम्हाला तिथे पूर्णपणे मदत मिळेल. टेक्निकलमध्ये काय आलं, तुमचा कंट्रोलर चालत नाही आहे, कंट्रोलरमध्ये प्रेशर कमी येते पाण्याचं, त्यानंतर तुमचं व्होल्टेज कमी येतं आहे, तर या ज्या पण रिलेटेड गोष्टी असतील त्या तुम्हाला तिथे पूर्णपणे मदत मिळेल. यानंतर ज्याचा सोलर बंद पडलेला आहे त्यासाठी सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे, कंप्लेंट कशी करायची वगैरे. कंप्लेंट्सकडून मदत नाही झाली तर तुम्ही पर्सनल लेवलला तुम्ही कॉल करू शकता, तुम्हाला तिथे पूर्णपणे मदत मिळेल. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला आहे, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद सर्वांना.